मंडळी, आज श्रावणातलो पहिलो श्रावण सोमवार आणि आज आपण चाललो किंजवडे गावात। याच किंजवडे गावात स्थानेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे। गावच्या मधोमध बसलेलं हे मंदिर पोपळी माड आणि मस्त गर्द वनराईत दडलेला असा। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता भासते। गाभाऱ्यात शिवलिंग, तसंच समोर नंदी आणि उजव्या बाजूला 5 खांब आहेत। शब्द नाहीत पण भावना आहेत। कोकणातल्या या देवळात पावलोपावली देव भेटतो। कोकणातील मंदिर म्हणजे नुसती जागा नाही, ही आहे एक अनुभूती जी डोळ्याने नाही तर हृदयाने दिसते। आता मंडळी, माझ्या मागे आता देव स्थानेश्वर किंजवडे गावातील हे शिवमंदिर आहे आणि या स्थानेश्वर मंदिराच्या मी आताच परिसर दिला आहे। खूप छान परिसर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा आणि मागे मंदिर परिसर एकंदरीत खूप छान आहे। खूप प्रसन्न आणि खूप चांगले वाईब्स इकडे येतात। कधीमध्ये देवगड तालुक्यातील असता किंजवडे गावात या स्थानेश्वर मंदिरात साक्षात भोलेनाथच्या नक्की भेट द्यावा। आज आता आपण स्थानेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूला असणाऱ्या व्हाळाच्या बाजूला खूप छान वाळा गोड्या पाण्याचा उभारणा वाहत इलो आणि इकडे जुनं साकव जनरली आता एवढे अस्तित्वात राहिले नाहीत। कोकणातल्या देवगडच्या काही इकडच्या पट्टे आहेत ना, मालवण पट्टो, तिकडे साकव बहु गावतात आणि किंजवडे गावात स्थानेश्वर मंदिराच्या इकडे साकव आणि खूप छान नदी आहे। वरना सह्याद्रीची वाहत इली आहे ती आता खाली